अथर्वची बघ अथर्वची बघ अथर्वची अथर्वची बघ बघ. हे सुरजा ब्लॉग टायटल आता तुम्ही वाचत असणार आहे. तुषाच्या बहिणीचं लग्न आहे तर आपण नांदेडला चाललो आहे सगळीजण. चौघजण आहे, मी, सुरजा, आद्या आणि ओंक्या. तर नांदेडला आपण ट्रेननं जायचं आहे. कसं जायचं आहे काय माहीत नाही अजून, त्यामुळं आता जाताना पहिला प्लॅनिंग आहे. आणि आम्ही आता बसलो आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिलमध्ये निवांत. कुठे जाय आता? फाटा दोघे फाटा शिब्याची जर्किन घेतले. शिब्याच नाही बघून आता ज्युनियर ज्युनियर जर्किन घेतलाय. पण थोडं बघून लिफ्ट येत नाही भाऊ. वाईट दिवस काय पाहिजे करणार भाई बाजूला. अजून काय अजून बुकाची ट्रॅकिंग करायची वाटायचं. अरे आता काय रोड गेलाय इकडे धुळ झाल्या. बुकट पावडर अरे कर काळी पावडर कोण लावणार? अजून पुढे लई कठीण प्रवास आहे. सूरज इकडे उभारला. सूरज आदित्य उभारला. आदित्य निवांत उभारलाय माग. सांगलीची बस आहे. सांगली प्रवास आम्हाला उभा करूनच राहूनच जावं लागणार. सूरजानं अजून सांगितलं नाही कसं जायचं आहे, कुठं जायचं आम्हाला अजून ट्रेन कुठली आहे काही माहित नाही. एक्झॅक्ट काहीच माहित नाही कसं जाणार काय जाणार. जय महाराष्ट्र. जाऊ दे गाडी फास्ट. आपला प्रवास चाललाय आष्ट्यावरून सांगली. तिथनं अर्धा चालू उभं. 300 कॉंग्रॅच्युलेशन. आज राहिला अख्खा 299. आमचे 300 नाही झाले. करणार पण नाही. त्याचा बॅलन्स संपला. याचा बॅलन्स संपलायला ओटीपी येत नाही. कुणीने करायला नाही. तुम्ही केला त्याला ओटीपीच येत नाही. चालू इथं सांगली स्टँडला. सुरजा भाऊ आता तर सांग कुठं जायचं आहे? इथून परळीत जायचंय आपल्याला. बाकीचं माहित नाही. पुढे बघू. परळी आता कुठं आलं मध्ये? परळीत उतरायचंय ना. जायचं नांदेडला. नांदेडला जाऊया ना उद्या. परळी हळदी पर्यंत आपण नांदेडला जाऊया. उद्या संध्याकाळी आपल्याला नांदेडला पोहोचायचं. बस एवढंच माहिती आहे. एवढंच. त्याला परळीवरनं जाऊ दे नाही कुठनं पण जाऊ दे. इथं चांगलं कुठलं तर हॉटेल बघूया पहिल्यांदा जेवाय. सांगलीत तसं मिळतं जेवायला चांगलं पण जरा हुडका लागते. कुठली थाळी घ्यायची? जय महाराष्ट्र. ओंक्याला लय आवडत्या. खीर कसं खाते बघा. कोशिंबीर आहे, खीर आहे, हे चपाती, पापड, लोणचं, वरण, आमटी आणि ही भाजी आहे. भाजी नको असली तरी ही वेगळी भाजी आहे आणि प्रत्येकाला भात. अशी तळे. चार्जिंग करून द्यायचं चालते. एकदम फुल चार्ज करून जायचं आहे. सूर्य चॅटिंग आता नाही बस 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 100 रुपये द्या का? नाही मराठी
आपण चाललो आता सांगली रेल्वे स्टँडला. रिक्षा पकडली 30 रुपये म्हणत होती काका. नेगोशिएशन करून 100वर आणला आम्ही त्यांना. 120 25 रुपये 20 रुपये कमी केले काकाने. काका थँक्यू.